रामकृष्ण हरी माऊली देवा मराठी व्लॉग चॅनलवर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर आपण दत्ताभाऊंचा आणि नथुराम जाधव यांचा व्यवहाराच्या विषयी थोडंसं जाणून घेऊया. तर चला आपण त्या व्यवहाराच्या बद्दल दोन शब्द मी सांगतो तुम्हाला. मी सकाळी काल त्यांच्या व्यवहारात नव्हतो. काल तर मला नथुराम भाऊनी मला काही गाडीवरून आणलं नाही. त्यांनी त्यांचा एक जोडीदार टेळवाडीचा खूप त्याच्या मेंढ्या येतात त्या माणसाला घेऊन आले. त्या दोघांनी मिळून हा व्यवहार केला होता. म्हणजे मी शूट करून काय असेल ते एक्सवायझेड, पण मला घेऊन आले नाही मित्रांनो. तर चला त्यांचा व्यवहाराचा संदर्भ स्पष्टीकरण आपण ऐकूया. आता बघा गेलं तर दत्ता दोलताडे आणि नथुराम जाधव यांच्यातला आज सकाळी झालेला व्यवहार हा दाखवू शकलो नाही का. तर दत्ताभाऊनं त्या कोकराची किंमत मी फोटो टाकणार तुम्हाला. त्या कोकराची किंमत दत्ताभाऊनं 35,000 रुपये सांगितले. पण वास्तविकता बघायला गेलं तर मी नव्हतो त्या व्यवहारात. मी घरी असल्यामुळं मला नथुराम भाऊने काय फोन केला नाही. आणि दत्ताभाऊ माझे चांगले परिचयातले आहेत. पण दत्ताभाऊ मला फोन न केल्यामुळं मी काय जाऊ शकलो नाही त्यांच्या व्यवहारात. आणि यांनी पैसे जास्त सांगितल्यामुळं नथुराम भाऊने काय त्याला बोलले नाही. आणि त्यांच्या जोडीला अमित यादव, टेळेवाडीचे अमित यादव होते त्या व्यवहारामध्ये. तर हा व्यवहार असा झाला की एवढे पैसे म्हटले की ते म्हटले नको आहे आम्हाला कोकरू. आणि नकार दिल्यानंतर यांनी आपली गाडीचं किक मारली आणि निघून गेलेले आहेत मित्रांनो. हा म्हणजे व्यवहार पूर्णपणे काय झाला नाही. व्यवहारात मध्ये तात्पर्य आलं आणि त्यामुळं व्यवहार पुरापूर न झाल्यामुळं हे निघून आल्या. नंतर मला दत्ताभाऊंचा एक 12-12:30 वाजता फोन आला की कुठं आहे तुम्ही. तर म्हटलं मी शेळ्या घेऊन आहे राहणार. तर मला बोलायचं होतं. मग बोला की म्हटलं माऊली काय असेल ते. तर त्यांनी सांगितलं अशी लोक आली तुम्ही माझ्याकडे कोकराचा व्यवहार करायला. अमोल जाधव यांचे पाहुणे कोणतरी आहेत बरं का, ते व्यवहार करायला. पण त्यांचा व्यवहार आणि माझा काय व्यवहार जुळला नाही. मी 35,000 सांगितले. ते काय एका शब्दानं न बोलल्यामुळं व्यवहारच काय झाला नाही मित्र. ठीक आहे म्हणजे चालतंय असू द्या, मी विचारतो मग सांगतो तुम्हाला. बरं मी त्यांना फोन केला परत नंतर. पण ते काय फोनवर म्हणे आम्हाला 22,000 करडू 22,000पर्यंत मेंढराचं कोकरू पाहिजे. तर मी दत्ताभाऊला विचारलं, म्हटलं 22,000पर्यंत देणार आहे का तुम्ही. तर दत्ताभाऊ म्हणले बाबा एवढं मी कमी येऊ शकत नाही. मी 35,000चं सांगितलं होतं, ते 22,000 देऊ शकत नाही. असू द्या काय असेल ते बघू परत. ठीक आहे. त्याच्यावर त्यांचा आमचा परत मी त्यांना फोन लावून सांगितलं, म्हणजे काय 22,000 22,000ला येत नसतंय ते. कमीत कमी 35,000 रुपये तरी त्यांना पाहिजे. मग तिथंच व्यवहार मिटवला आणि त्यांनी सांगितलं बाबा आम्हाला नको आहे कोकरू. विषय कट झाला. रामकृष्ण हरी.